इकडे राम, लक्ष्मण आणि सीता चित्रकूट पर्वताच्या एका खडकावर बसून सृष्टी सौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घेत होते. काही वेळानं लक्ष्मणाला दूरवर हवेमध्ये धुळीच्या लोट उडताना दिसू लागले. थोडंसं निरखून पाहताच बरेचसे घोडेस्वार भरधाव वेगानं चित्रकूट पर्वताच्या रोखानंच येत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. नक्कीच काहीतरी संकट आहे हे त्यानं हेरलं. हळूहळू अयोध्या नगरीत फडकणारे भगवे ध्वजही घोडेस्वारांच्या हातात असल्याचं त्याच्या ध्यानात आलं. तेव्हा तर त्याची खात्रीच झाली. भरत सिंहासनावर बसून आता रामाचा निपात करण्यासाठी इतकं मोठं सैन्य घेऊन आपल्यावर चाल करून येत आहे असं त्याला वाटलं. लगेच रामाला त्यानं हाक मारली. दादा, इकडे ये. काय झालं लक्ष्मणा? तो बघ, भरत आपल्याशी युद्ध करण्यासाठी असंख्य घोडेस्वार बरोबर घेऊन इकडेच येतोय. मी माझे धनुष्य तयार ठेवतो आणि बाणांचा वर्षाव असा करतो की या चित्रकूट पर्वतावर येण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही. थांब लक्ष्मणा, इतकी घाई करू नकोस. तू म्हणतोस त्याप्रमाणे भरतच इकडे येतोय याबद्दल मला शंका वाटत नाही. पण भरताच्या स्वभावावरून मला खात्री आहे की तो आपल्याशी युद्ध करायला नव्हे, काहीतरी कारण काढून येत असावा. लक्ष्मणा, असा रागाने माझ्याकडे पाहू नकोस. मी रामाला भेटायला आलोय. ये भरता ये. तुला पाहून मला खरंच खूप आनंद झालाय. दादा, आपले तात तुझ्या नावाचा जप करीत स्वर्गवासी झाले. काय भरता, अरे काय सांगतोस तरी काय? लक्ष्मणा, अरे आपले... ती दुःखद वार्ता समजताच राम, लक्ष्मण, सीता या साऱ्यांच्याच डोळ्यातून हळहळ अश्रू वाहू लागले. सर्वांचा कंठ भरून आला. काय तात गेले? अरे रे, फार वाईट घडलं. रामाच्या मनात विचारांची मालिका सुरू झाली. देवाचा खेळ किती विचित्र. राज्यारोहण सोहळा जाहीर होतो काय? कैकेयी माता वर मागते काय? आपल्याला वनवास स्वीकारावा लागतो काय? आणि आपल्या आठवणीनं पिताजी दशरथ राजांचा मृत्यू ओढवतो काय? खरोखर सारच अघटित. भरता, पिताजींचं उत्तर कार्य आम्ही इकडेच करतो. तू आता स्वतः राज्याभिषेक करून अयोध्येचं राज्य पिताजींच्या आत्म्यास समाधान लाभेल अशा कुशलतेनं चालव. जा. नाही रामा, त्या सिंहासनावर तुझाच हक्क आहे. पिताजींची तशीच इच्छा होती. त्या सिंहासनाचा ताबा घेऊन मी ब्रह्महत्येचं महान पातक करू इच्छित नाही. रामा, मी तुला परत न्यायला आलोय. काय? तूच राज्यावर बसावंस अशी अयोध्या नगरीतील एकूण एक नागरिकांची इच्छा आहे. चल, मोठ्या सन्मानाने घेऊन जाण्यासाठी मी हे सारे सैन्य माझ्याबरोबर आणलंय. चल. भरता, ते आता शक्य नाही. मला सिंहासनाचा किंवा सत्तेचा लोभ नाही. पण पिताजींना दिलेला शब्द पाळणं यापेक्षा अन्य कोणतीही गोष्ट मला आज जास्त पवित्र आणि महत्वाची वाटत नाही रे. त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी मला हा 14 वर्षांचा वनवास भोगलाच पाहिजे आणि मी तो आनंदाने स्वीकारला आहे. पण रामा, मला हे सिंहासन भूषवण्याची यत्किंचितही अभिलाषा नाही. भरता, अरे भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं. मला तू या मोहात पाडू नकोस. मी नक्कीच परत येणार नाही. भरतानं रामाच्या पादुका मागून घेतल्या. दादा, मग आता एवढं तरी कर. तुझ्या पादुका तरी मला दे. त्यांची सिंहासनावर स्थापना करून मी हे राज्य तुझ्या नावाने चालवीन, तेही तुझ्या वनवासाची मुदत संपेपर्यंत. भरता, ठीक आहे, तुझा हा विचार मला मान्य आहे. घे या पादुका. भरता, सुखी भव. अंतःकरणपूर्वक त्यानं पादुकानं वंदन केलं आणि श्रीरामाचा जय जयकार करीत तो अयोध्येला परतला. मुलानं आयुष्यात कर्तव्य सोडून मोहामागं, लोभामागं न लागणं हेच महत्वाचं सुज्ञपणाचं असतं. अन्यायानं सत्तेवर सुद्धा येण्याचा मोह नसावा.